Shimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. तुम्ही लाईक केला व्हिडिओला आताच करा, कारण तुम्हाला माहिती आहे की माझा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आवडणार आहे ते. सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि तुमच्या ॲटलिस्ट 2 मित्रांना आज हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, चला मग आज स्टार्ट करतो आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये पहिली प्रॉपर्टी आपण नेहमीच लॅबोरेटरी टेस्ट बघतो की हा इथर नेमका लॅबोरेटरी मध्ये जेव्हा आपण टेस्ट करणार आहे तो ऍसिडिक आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे. तर आपण जेव्हा इथरचा स्टडी केला गेला तेव्हा आपल्या लक्षात आलं की इथर तर न्यूट्रल आहे. मग पहिलं तर ह्याला हायलाइट करू. इन ॲक्वियस मीडियम, AQ म्हणजे काय? ॲक्वियस. पाण्यात टाकले इथर, ना H+ देतात ना O- देतात. दॅट इज नो ऍसिडिक, नो बेसिक, हेन्स दे आर neutral. Ethers do not react with base, cold dilute acid, oxidizing agent, reducing agent and active metals. Ethers इतके न्यूट्रल आहेत की ते बेस सोबत रिॲक्ट करत नाहीतच, ऍसिड सोबत पण करत नाहीत. कोणता ऍसिड लिहिला? कोल्ड डायल्यूट. कोल्ड थंड, डायल्यूट म्हणजे कमी कॉन्सन्ट्रेशन वाला. ऑक्सिडायझिंग एजंट सोबत रिॲक्ट करत नाहीये, KMnO4, K2Cr2O7, PCC यांच्या सोबत पण रिॲक्ट करत नाही. रिड्युसिंग एजंट सोबत पण रिॲक्ट करत नाही, H2 इन प्रेझेन्स ऑफ रॅनी निकेल किंवा अजून कोण बघितलेलं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, सोडियम बोरोहायड्राइड यांच्या सोबत ही रिॲक्ट करत नाही. ऍक्टिव्ह मेटल लाईक सोडियम याच्या सोबत सुद्धा तो रिॲक्ट करत नाही. इतका न्यूट्रल आहे तुमचा ether. So first point, it is neutral in aqueous medium. Second, it do not react with base, do not react with cold dilute acid, do not react with oxidizing agents, do not react with reducing agents and do not react with active metals. However, ether dissolved in cold concentrated acid. बघा बरं, तो कोल्ड डायल्यूट ऍसिड सोबत रिॲक्ट करत जरी नसला तरी तो कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड सोबत रिॲक्ट करतो. काय रिॲक्ट करतो म्हणजे तो डिझॉल्व्ह होतो. आता कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड असेल तर त्याच्यामध्ये जास्त H+ असणार आहे. येस ऑर नो? मी तुम्हाला सांगितलंय. बघा आता मला H2SO4 लिहायचंय. मी H2SO4च लिहिलाय का बघा एकदा सगळेजण. H2, आता बघा H2SO4 आणि हा बाहेर काय देतो? H+. मग हे बाकीचं उरलं काय सगळं? SO4H किंवा आपण असं म्हणतो H+ HSO4 आणि या कॉम्प्लेक्स वर मायनस चार्ज. H आणि SO4 वरती मायनस चार्ज. सो H+ जो आहे तो मी इथं लिहिलाय. आणि यू नो ना ऑक्सिजन वर असतात 2 लोन पेअर. यातली लोन पेअर म्हणजे इलेक्ट्रॉन्स हावरे आहेत पॉझिटिव्ह चार्ज साठी. तो पॉझिटिव्ह चार्ज घेतला की R आणि इकडे कोण आलं? H. ऑक्सिजनची एकच लोन पेअर आहे आणि काय आला त्याच्यावरती? एक पॉझिटिव्ह चार्ज. ऑक्सिजनने 3 बॉन्ड बनवले की एक पॉझिटिव्ह चार्ज येणार. खरं तर ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, कारण पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे अनस्टेबल, त्यामुळे हा परत मागे येऊ शकतो. बट रिॲक्ट केला की नाही, डिझॉल्व्ह झाला की नाही? ऑफकोर्सली झाला. त्यामुळे ही पुढे जाऊन रिॲक्शन देणार आहे, आपण बघायचंय काय आहे. पण पहिला टप्पा तर आता संपला की इथर्स कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड सोबत रिॲक्ट करतात और डिझॉल्व्ह होतात. This property distinguish them from hydrocarbons. आता बघा, फिजिकल प्रॉपर्टीज आपण जेव्हा बघितल्या तर फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला लक्षात आलेलं की तुमचे जे हायड्रोकार्बन्स आहेत जसे की इथेन आणि त्याच्यासोबत कोणाला कम्पेअर केलं आपण? मिथॉक्झी मिथेन. सो इथेन आणि मिथॉक्झी मिथेनच्या ऑलमोस्ट सगळ्या प्रॉपर्टीज सिमिलर येत होत्या. मग तुम्ही डिफरन्शिएट कसं करणार? तुम्हाला ओळखायचं असेल की कोण तुमचा हायड्रोकार्बन आहे आणि कोण तुमचा इथर आहे. तर हायड्रोकार्बन तुमच्या डायल्यूट किंवा तुमच्या कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड सोबत रिॲक्ट करत नाहीत,
पण इथर्स करतात. सो ही आहे एक डिस्टिंग्विशिंग प्रॉपर्टी फ्रॉम हायड्रोकार्बन्स. आपण ओळखू शकतो की हा इथर आहे आणि हा रिॲक्ट करत नाही, याचा अर्थ हा आपला हायड्रोकार्बन दॅट इज अल्केन आहे. लक्षात आला हा पार्ट? सिंपल आहे. एकदा याचा स्क्रीनशॉट करून घ्या. नेक्स्ट आहे रिॲक्शन इन्व्हॉल्विंग अल्काइल ग्रुप ऑफ इथर. आता इथर तुम्हाला माहिती असणारा कोणताही इथर घ्या. इथून रिॲक्शन स्टार्ट करू. CH3 CH2O CH2 CH3 which is this diethyl ether. मग अल्काइल ग्रुप म्हणजे कोणते ग्रुप? हा इथिल किंवा हा इथिल म्हणजे अल्काइल ग्रुप. यांच्यावर काय रिॲक्शन होते बघू आपण. इथर कंबाइंड विथ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन. याला असंच तुम्ही एअर मध्ये ठेवला तर एअरच्या ऑक्सिजन सोबत तो कंबाईन होतो. एअर मधल्या ऑक्सिजन सोबत तो कंबाईन होतो टू फॉर्म परऑक्साइड. आणि परऑक्साइड तयार करतो. परऑक्साइड म्हणजे काय? ऑक्सिजन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड, याला म्हणतात परऑक्साइड बॉन्ड. मग बघा काय होणार आहे. CH3 इथला जो C कार्बन आहे याच्यावर एकच हायड्रोजन काढा, कारण एक बघा कुठे चाललाय आणि दुसरा हायड्रोजन मी हवं तर असं काढते. ठीक आहे. CH2 एक CH इथे दिसलाय, दुसरा वरती काढला, सो CH2 झालं. परत ऑक्सिजन आणि पुढे मी C2H5 लिहिते. जागा नाहीये ना मला, सो CH2 CH3 लिहिण्यापेक्षा मी C2H5 लिहिलं. मग मॅम हा ऑक्सिजन कुठे आला? हा ऑक्सिजन येतो या दोन हायड्रोजन्सच्या मध्ये. बघा आता मी रफ करून प्रॉपर काढते. O आणि H. CH2 होता, या दोन H च्या मध्ये एक ऑक्सिजन मध्ये बॉन्ड आला, म्हणून आपण म्हटलं परऑक्साइड. व्हॉट इज दिस? दिस इज परऑक्साइड ऑफ इथर. परऑक्साइड ऑफ इथर. मग या साईडला करा किंवा त्या साईडला करा, काहीच प्रॉब्लेम नाही त्याचा. पण हा इथर असाच हवेत ठेवल्यानंतर जर परऑक्साइड तयार करायला लागला तर आपले इथर सगळेच परऑक्साइड मध्ये कन्वर्ट होतील. कारण हे ऍटमॉस्फिअर मध्ये सगळे केमिकल ठेवतो ना. लॅबोरेटरी मध्ये जरी ठेवले असतील तरी ऍटमॉस्फिअर मध्येच आहेत ते. सो सगळे इथर जर असे परऑक्साइड बनवायला लागतील तर ते अनडिझायरेबल आहे. अनडिझायरेबल म्हणजे आपल्याला नको असणारी रिॲक्शन आहे ती, नको असणारी. हे असं होणं चांगलं नाही आपल्यासाठी. अँड हेन्स ऑल्सो हॅझार्डस, कारण डेंजरस आहे हे बॉन्ड्स जे आहेत ते हाय टेम्परेचरला तुटायला लागतील आणि आपला मॉलिक्यूल कम्प्लिटली काही वेगळाच होऊन जाईल, कम्प्लिटली डिसोसिएट होऊन जाईल, तुटून जाईल आणि आपला ओरिजिनल जो इथर आहे तो उरणारच नाही. सो इथर सगळे असेच संपून जातील. त्यामुळे ही जी रिॲक्शन आहे ती हॅझार्डस ॲज वेल ॲज अनडिझायरेबल आहे. सो आपल्याला इथर्सना प्रोटेक्टेड ठेवावे लागतात. चला, समजलं असेल अल्काइल ग्रुप कसे रिॲक्ट होणार आहेत. फक्त ऑक्सिजनच्या शेजारी जो कार्बन ॲटम आहे त्याच्या दोन हायड्रोजन्सच्या मध्ये O लिंकेज येते. स्क्रीनशॉट करा पटकन. नेक्स्ट रिॲक्शन आहे रिॲक्शन इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड. आता इथर मध्ये CO बॉन्ड म्हणजे कुठले? हे एक्झाम्पल घ्या. CH3O CH3. कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक करायचा आहे. हा कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा आहे. काय केलं? फर्स्ट आहे रिॲक्शन विथ PCl5. तोच रिॲक्टंट घेते CH3O CH3 प्लस याच्यामध्ये काय टाका? PCl5, फॉस्फरस पेंटाक्लोराइड. आणि काय बनेल? जस्ट हॅव अ लुक. हा बॉन्ड तोडायचा तुम्हाला, हा बॉन्ड तोडायचा तुम्हाला. मग सेपरेट लिहा जरा काय काय भेटलंय ते. CH3 आणि O. CH3 आणि O. सो एकदा CH3 जो तोडलाय त्याला एक Cl लावा, दुसरा लावलाय त्याला दुसरा Cl लावा. सो 2 Cl संपले, उरलेत किती अजून? 3. सो 3 Cl लावा ऑक्सिजनला. फॉस्फरस पण राहिला, तो फॉस्फरस लिहा इकडे. सो प्रोडक्ट काय बनले बघा. मिथाइल क्लोराइड चे 2 मॉलिक्युल्स. आपण असंही लिहू शकतो
मिथाइल क्लोराइडचे 2 मॉलिक्युल्स आणि एक फॉस्फरस ऑक्झीक्लोराइड. दॅट्स इट. आता तुमचा सिमेट्रिक इथर होता, त्यामुळे दोन्हीही मॉलिक्युल्स तुम्हाला मिथाइल क्लोराइडचे भेटले. दोन्हीही मॉलिक्युल्स तुम्हाला मिथाइल क्लोराइड भेटले. जर मी मिक्स्ड इथर यूज केला तर CH3O C2H5 रिॲक्ट करा PCl5 ला, काय होईल? ब्रेक ब्रेक. CH3Cl मिथाइल क्लोराइड प्लस C2H5Cl इथाइल क्लोराइड प्लस POCl3 फॉस्फरस ऑक्झीक्लोराइड. सो POCl3 बाय प्रोडक्ट तो आहे, तो असणारच आहे. ऑक्सिजनच्या एका साइडचा अल्काइल ग्रुप आणि इकडचा क्लोराइड मिथाइल क्लोराइड आणि हा इथाइल क्लोराइड. सो 2 प्रोडक्ट भेटले तुम्हाला या केसमध्ये, मिथाइल क्लोराइड इथाइल क्लोराइड. सो रिॲक्टंट जो आहे तो तुमचा सिमेट्रिक इथर म्हणजे सिंपल इथर सुद्धा असू शकतो किंवा अनसिमेट्रिक इथर सुद्धा असू शकतो. जर तुम्ही सिमेट्रिक वापरला जसं की मिथॉक्झिमिथेन तर तुम्हाला एकच प्रोडक्ट भेटतो, एक टाईपचा प्रोडक्ट भेटतो, म्हणजे ओनली मिथाइल क्लोराइड भेटला, 1 टाइप ऑफ प्रोडक्ट. जर तुम्ही अनसिमेट्रिक वापरताय तर तुम्हाला 2 टाइप्स ऑफ प्रोडक्ट, 2 डिफरंट प्रोडक्ट म्हटला तरी चालेल, 2 डिफरंट प्रोडक्ट भेटतात. याचा एकदा स्क्रीनशॉट करा, सिंपल आहे रिॲक्शन. नेक्स्ट रिॲक्शन आहे आपली रिॲक्शन विथ हॉट डायल्यूट H2SO4. सो आपला रिॲक्टंट काय असणार आहे? हेडिंगच आहे रिॲक्शन किंवा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर, दॅट इज रिॲक्टंट विल बी इथर. आणि आपल्याला बघायचं आहे की आपला प्रोडक्ट काय येणार आहे. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ सिंपल इथर. लेट्स स्टार्ट विथ सिंपल इथर. सिंपल इथर कोणता घेताय? CH3O CH3. याच्यामध्ये आपण ऍड काय करणार आहे? ॲरो वरती लिहिलं तरी चालेल डायरेक्ट. काय ऍड करायचंय? हॉट डायल्यूट H2SO4. H2SO4 लिहितात किंवा H+ लिहितात. ठीक आहे. सो हॉट अँड डायल्यूट. डायल्यूट म्हणजे काय? H2SO4 इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. सो याच्यामध्ये HOH वॉटर पण आहे आणि आपल्याला हे वॉटर मॉलिक्युलच इकडे ऍड करायचंय. मेन हेडिंग होती झालेली रिॲक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड. आपला कोणताही हा CO बॉन्ड किंवा हा CO बॉन्ड आपण ब्रेक करणार आहे आणि ब्रेक केल्यानंतर याचं पोलरायझेशन व्यवस्थित करून घ्यायचं. काय होईल? हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आणि कार्बन वरती मग ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, सो निगेटिव्ह चार्ज त्याच्यावर आणि कार्बन वरती अल्टिमेटली पॉझिटिव्ह चार्ज आला. सिमिलरली H+ असतो, OH- असतो. आता तुम्ही फक्त पॉझिटिव्हला निगेटिव्ह जॉईन करा, CH3+ OH-. सो प्रोडक्ट काय भेटला तुम्हाला? एक अल्कोहोल. इकडून पण बघा काय प्रोडक्ट आहे? CH3O- H+, CH3O- and H+. परत मिथॅनॉलच भेटला. सो असं न लिहिता आपण डायरेक्ट हे रफ करायचं आणि काय लिहिणार? 2 मॉलिक्युल्स ऑफ मिथॅनॉल लिहू शकतो की नाही? येस, वी कॅन डेफिनेटली राईट दॅट. सो प्रोडक्ट काय झाला आपला? 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल. 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल किंवा सेम अल्कोहोल. 2 मॉलिक्युल्स ऑफ सेम अल्कोहोल. आता घ्या दुसरं एक्झाम्पल मिक्स्ड सोबत. मिक्स्ड इथर. मिक्स्ड इथर बघा CH3O CH2 CH3. परत याच्यामध्ये आता मी एवढं सगळं न लिहिता फक्त वॉटर लिहिणार, हे काढणार किंवा H+ दाखवणार. हॉट H+ डायल्यूट असल्यामुळे वॉटर ऍड केलंय. आता खरं तर आपल्याला इथे कोणताही बॉन्ड ब्रेक करा, हा करा किंवा हा करा असं म्हणून चालत नाही.
यातला एक अप्रोप्रिएट बॉन्ड तुटणार आहे, पण त्याचा प्रोडक्ट वरती काहीच परिणाम पडणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला इथे कोणता बॉन्ड ब्रेक करून दाखवणार नाही, पण एवढं सांगू शकेन की इकडून काय बनेल तुमचा CH3OH आणि इकडून काय बनेल तुमचा CH3CH2OH, म्हणजे दोन वेगवेगळे अल्कोहोल CH3OH and CH3CH2OH. बघा बरं, असं समजा की आपण हा बॉन्ड ब्रेक केला. वी आर ब्रेकिंग दिस बॉन्ड, म्हणजे काय तयार होईल O- CH3+. ठीक आहे, मला आता माहिती नाहीये की हा बॉन्ड ब्रेक होतोय की हा बॉन्ड ब्रेक होतोय. मी मेकॅनिझम मध्ये सांगू शकेन एक्झॅक्टली कोणता बॉन्ड ब्रेक झालाय. सो आपण आपल्या मनाच्या शांतीसाठी पहिला बॉन्ड ब्रेक करूया. तिकडे O- झाला, इकडे CH3+ झाला. CH3+ ला वॉटर मधला OH- लागेल. सो प्रोडक्ट काय झाला CH3O- आणि CH3CH2O- ला H+ लागेल. याचा अर्थ या केस मध्ये आपल्याला 2 डिफरंट अल्कोहोल भेटले ॲज अ प्रोडक्ट. 2 डिफरंट अल्कोहोल. जरी तुम्ही हा बॉन्ड ब्रेक केला असता तरी काही फरक पडला नसता. CH3OH प्लस CH3CH2OH. म्हणून मी म्हटलेलं की बॉन्ड कोणताही तोडा, तसा अल्टिमेटली प्रोडक्ट वरती काही फरक पडत नाही, पण मेकॅनिझम विचारली तर मात्र आपल्याला पर्टिक्युलर आणि अप्रोप्रिएट बॉन्ड ब्रेक करावा लागतो. पण आता तर काय आपल्याला मेकॅनिझमची गरज नाहीये. सो तुम्ही लक्षात ठेवू शकताय की कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक करायचं आणि दोन्ही साईडचे अल्कोहोल बनवायचे. सिंपल असेल तर दोन्ही पण सेम अल्कोहोल, मिक्स्ड असतील तर दोन वेगवेगळे अल्कोहोल भेटतात. आता याचा स्क्रीनशॉट करा. कंपाऊंड आहे, परत यू कॅन सी दिस इज इथर. इकडे आर आहे, इकडे फिनाइल आहे, म्हणजे मिक्स्ड इथर आहे आणि बेन्झीनची रिंग आहे, म्हणून आय कॅन से इट ॲज एरोमॅटिक इथर. एरोमॅटिक इथर वरती पण मी जेव्हा कोल्ड डायल्यूट, हॉट डायल्यूट नॉट कोल्ड, हॉट डायल्यूट H2SO4 टाकतीये, म्हणजे वॉटरची ऍडिशन करतेय, तेव्हा सुद्धा तुम्ही कोणताही बॉन्ड ब्रेक करा. युजली हा बॉन्ड ब्रेक करा, काय भेटेल तुम्हाला OH ROH. मी हाच बॉन्ड का ब्रेक केला बरं? कारण जेव्हा ऑक्सिजनवर निगेटिव्ह आणि R वर पॉझिटिव्ह चार्ज येईल, हा निगेटिव्ह चार्ज स्टेबल होणार आहे रेझोनन्सने. सो हा मोर स्टेबल आहे, त्यामुळे हा बॉन्ड ब्रेक होईल. याच्याकडे येणार आहे वॉटर मधला हायड्रोजन आणि R+ कडे जाईल माझा OH आणि तिकडे ROH बनेल. तसं खूप इम्पॉर्टंट आहे यामध्ये की कोणता बॉन्ड ब्रेक होतो हे लक्षात ठेवणं, हे तुम्हाला स्वतःला समजणं. कारण जर समजा मी असं म्हटलं की या ऑक्सिजनला मी मार्क करते स्टार म्हणून, हा जो पाण्यातला ऑक्सिजन आहे त्याला मी स्टार म्हणून मार्क केलं, तर तुमच्या प्रोडक्ट मध्ये हा स्टार वाला ऑक्सिजन कुठे आहे? कॅन यू टेल? ऑक्सिजन हा की हा? पाण्यामधून आलेला ऑक्सिजन हा आहे की हा? तर बघा, जर तुम्हाला माहिती असेल की ही बॉन्ड तुटलीये, यू विल टेल फिनाइलला लागलेला ऑक्सिजन इथरच आहे. फिनाइलला लागलेला ऑक्सिजन इथरच आहे, म्हणजे हा वाला ऑक्सिजन असणार आहे माझा मार्क्ड किंवा स्टार ऑक्सिजन. सो आपल्याला असं विचारू शकतात MHTCET मध्ये. सो तुम्हाला माहिती पाहिजे एक्झॅक्टली कोणता बॉन्ड ब्रेक होतोय. त्यातल्या त्यात या कंपाऊंडला इम्पॉर्टंट मार्क करा, विचारण्याची शक्यता जास्त. ठीक आहे, एकदा याचा पण स्क्रीनशॉट करा. सो आपण काय होतं अजून, रिएक्शन इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड ऑफ इथर. थर्ड रिएक्शन होती रिएक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. आता कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड म्हणजे कोण यूज करणार आहे आपण? HI किंवा HBr. ऍसिडच आहेत, हायड्रो आयोडिक ऍसिड, हायड्रो ब्रोमिक ऍसिड. येस, HCl का नाही लिहिलेलं? बिकॉज HCl इज वीक ऍसिड दॅन HBr इज वीक ऍसिड देन HI. सो मला स्ट्रॉंग ऍसिड्स घ्यायचे, सो मी HI आणि HBr ला घेतलं, बट HCl ही रिएक्शन करणार नाही. ऑफकोर्सली तुमचा जो काही रिएक्टंट आहे तो इथर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला HI टाकायचा आहे आणि बघायचं आहे की तुमचा प्रोडक्ट काय येतोय. बट हॅव अ लुक, कंडिशन कशी आहे? हॉट कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. सो यू कॅन राईट H+, कॉन्सन्ट्रेटेड H+, अँड हॉटला तुम्ही डेल्टाने डिनोट करू शकता.
काय होणार आहे याच्यामध्ये? CH3OCH3. आता सिमेट्रिक आहे ना हा, सिंपल इथर आहे. सो तुम्ही कोणताही CO बॉन्ड तोडला तरी काहीच फरक नाही पडत. सो CH3+O- H+ आणि I- जस्ट क्रॉस करा. CH3+ ला I- भेटेल. सो CH3I म्हणजेच प्रोडक्ट झाला मिथाइल आयोडाईड प्लस CH3O ला कोण जाईल? CH3O- होता, त्याला H+ भेटेल आणि तुम्हाला भेटला मिथेनॉल. सो मी असं म्हणू का, सिंपल इथर्स वरती जेव्हा स्ट्रॉंग ऍसिड दॅट इज HI, यातलाच H+ आहे हा, सो फक्त हीट लिहिली तरी चालेल, तुम्ही याच्यावरती रिॲक्ट करतो तेव्हा दोन प्रोडक्ट भेटतात, दोन्ही वेगवेगळे. एक असतो तुमचा अल्काइल हॅलाइड आणि दुसरा असतो तुमचा अल्कोहोल. जो तुम्ही इथर घेतलाय त्यानुसार अल्काइल हॅलाइड अँड अल्कोहोल बनेल. बघा जर दुसरा कोणता घेतला तर लेट मी टेक CH3CH2O CH2CH3 प्लस HI. कंडिशन हॉट आहे त्यामुळे तुम्ही ट्रायंगल काढा त्याच्यावरती. यू कॅन ब्रेक एनी बॉन्ड. ऑक्सिजनवर निगेटिव्ह, याच्यावरती पॉझिटिव्ह, हायड्रोजनवर पॉझिटिव्ह, आयोडीनवर निगेटिव्ह. जस्ट आता तुम्ही प्रोडक्ट्स लिहून घ्या प्रॉपरली. CH3CH2 ला कोण लागेल? पॉझिटिव्ह चार्जला निगेटिव्हली चार्ज आयोडीन प्लस CH3CH2OH. सो प्रोडक्ट काय झाले बघा, इथाइल आयोडाईड अँड इथेनॉल. सेम कार्बन, इकडे दोन तिकडे दोन, एक साइडचा आयोडाईड दुसऱ्या साइडचा अल्कोहोल. इथे पण मिथाइल आयोडाईड मिथेनॉल, 1 कार्बन वाले, इकडे 2 कार्बन वाले. तुम्ही ही रिॲक्शन इझिली करू शकाल. येस ऑर नो? बट इथून पुढे सुद्धा रिॲक्शन जाऊ शकते. इथून पुढे सुद्धा ही रिॲक्शन जाऊ शकते कारण अजूनही तुमच्या बीकर मध्ये HI प्रेझेंट आहे. अजूनही तुमच्या बीकर मध्ये HI प्रेझेंट आहे. आणि बघा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होईल का? हा आयोडाईड जो आहे त्याच्यावरती पुढे काही रिॲक्शन होणार नाही, पण या मिथेनॉल वरती पुढे रिॲक्शन होऊ शकते. तुमचा OH- आणि I- एकमेकांना रिप्लेस करतात. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. CH3+ OH- H+ I-. सो आता काय झालं बघा, CH3I प्लस वॉटर. इकडे काय झालं, OH- CH3CH2 प्लस. सो CH3CH2OH बाहेर गेला, त्याच्या जागी I आला प्लस वॉटर. सो प्रोडक्ट कोण आहेत अल्टिमेटली वरच्या रिॲक्शन मध्ये? मिथाइल आयोडाईड. आणि हा पुढे कन्वर्ट कशामध्ये झालाय? अगेन मिथाइल आयोडाईड. सो अल्टिमेट प्रोडक्ट्स आहेत 2 मॉलिक्युल्स ऑफ मिथाइल आयोडाईड. इथे पण फर्स्ट प्रोडक्ट आहे इथाइल आयोडाईड, हा पुढे जाऊन परत इथाइल आयोडाईड मध्ये कन्वर्ट झाला. सो 2 मॉलिक्युल्स ऑफ इथाइल आयोडाईड. मग आपण कन्क्लूड करू शकतो की when simple ethers are treated with HI, concentrated HI, they will give 2 molecules of respective alkyl halide. पण डायरेक्ट भेटणार आहे का? नाही, स्टेप वाइज. पहिला एक अल्काइल हॅलाइड, एक अल्कोहोल, परत अल्कोहोलचा अल्काइल हॅलाइड. एकदा स्क्रीनशॉट करा. आता आपण मिक्स इथर घेऊ. मिक्स्ड इथर मध्ये तुम्ही काय करणार? CH3CH2OCH3 इथाइल मिथाइल इथर प्लस कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड सच ॲज HI किंवा HBr. मी फक्त हॉट कंडिशन आहे म्हणून त्याच्यावरती ट्रायंगल काढणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला काय भेटेल? पहिला एक अल्कोहोल असणार आहे, एक आयोडाईड असणार आहे आणि त्यानंतर दोन्ही पण आयोडाईड बनणार आहेत. बट स्टार्टिंगला जी मेकॅनिझम करावी लागेल ती तर करायला लागणारच आहे. पुढे भले तुम्हाला याच्यात परत HI देऊन दोन्ही मॉलिक्युल सेम भेटत असतील तर. सो तुम्हाला काय करायचंय, जेव्हा तुम्ही हॉट कंडिशन करताय अँड तुम्हाला प्रोडक्ट बनवायचंय, तशी त्याला मोठी मेकॅनिझम आहे की तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार हा बॉन्ड किंवा हा बॉन्ड असं तोडू नाही शकत. पॉसिबिलिटीज किती आहेत? 1, 2.
कोणतं पण ब्रेक करून नाही चालणार इथे सुद्धा. मोर स्टॅबिलिटी कोण देईल तो ब्रेक करायचा असतो. बट तेवढं सगळं डोकं लावण्यापेक्षा राईट डाऊन हिम. हा अल्कोहोल. हा अल्कोहोल म्हणजे काय, तुम्हाला हायर अल्कोहोल बनवायचं. हायर अल्कोहोल म्हणजे अल्टिमेटली तुम्ही लोअर काय बनवणार, अल्काइल हॅलाइड. प्रोडक्ट दोन आहेत ना तुमचे, एक असणार आहे अल्कोहोल आणि दुसरा असणार आहे अल्काइल हॅलाइड. हायर अल्कोहोल बनवायचं आहे. हायर अल्कोहोल म्हणजे इथॅनॉल. इथॅनॉल 2 कार्बन वाला CH3 CH2OH आणि लोअर म्हणजे 1 कार्बन वाला मिथाइल आयोडाइड. येस. पण आता काय होणार आहे, तुमचा जो काही अल्कोहोल आहे तो परत पुढे HI सोबत रिॲक्ट करेल आणि हा परत कशात कन्वर्ट होईल, आयोडाइड मध्ये. सो CH3 CH2NI आणि मला भेटला I. सो आय नो की जर मी पुढे एक्सेस ऑफ HI ऍड करतेय तर मला मिथाइल हॅलाइड किंवा मिथाइल आयोडाइड पुट केलंय आपण. सो मिथाइल आयोडाइड आणि दुसरा इथाइल आयोडाइड असा भेटणार आहे. बट ही मेकॅनिझम डायरेक्ट होत नाही, मध्ये तुमचा अल्कोहोल तयार होतो आणि तो हायर अल्कोहोल आहे, दॅट इज इथॅनॉल. ओके. सो मेकॅनिझम तशी तुम्ही बघितली तरी चालेल, बट हिंट तर आहेच आपल्याकडे. काय करायचंय, एकदा याचा स्क्रीनशॉट करा. टेक्स्टबुक मध्ये जो ग्रीन चार्ट दिलाय त्याच्यामध्ये ही रिॲक्शनची मेकॅनिझम एक्सप्लेन केली आहे तुम्हाला. अँड दे हॅव टोल्ड यू की याची मेकॅनिझम आहे SN2 मेकॅनिझम. आता बघा इथपर्यंतच ते केलंय, यांनी एक्सेस पुढचा HI ऍड नाही केलेला. बट केला तर काय होतं, यू शुड नो. नाही केला तरी पण आपण हा हायर अल्कोहोल बनवणार आहे आणि अल्काइल हॅलाइड बनवणार आहे. सो इथेपर्यंत विचारली तर इथेपर्यंत सांगायची. एक्सेस HI टाकला असेल तर मग रिॲक्शन आपली तिथून पुढे जाईल. मेकॅनिझम आहे SN2. SN2 म्हणजे काय झालं याच्यामध्ये नेमकं, तर CH3O C2H5 करते मी इथं डायरेक्ट. ठीक आहे, C2H5 अँड CH3. याच्यावरती जेव्हा तुम्ही HI टाकताय, यू नो की तुमच्या ऑक्सिजनकडे आहेत 2 लोन पेअर आणि लोन पेअर कशाला हवरी असते, तर या H+ साठी. सो तुम्ही इथर मध्ये किंवा अल्कोहोल मध्ये ज्याच्यामध्ये अल्कोहोल आहे, O आहे, तो O नेहमी ऍसिड मधला H घेत असणार आणि रिव्हर्सिबली काय बनवतो तो, तर CH3 हा वाला ऑक्सिजन, पुढे त्याला C2H5 आहे पण तो हायड्रोजन घेऊन आला, त्यामुळे एकच लोन पेअर राहिली त्याच्याकडे, दुसरी लोन पेअर गायब झाली आणि 3 बॉन्ड बनवले म्हणून आला पॉझिटिव्ह चार्ज. याला म्हणतात ऑक्झोनियम आयन. ऑक्झोनियम आयन अनस्टेबल आहे कारण त्याच्यावरती आहे पॉझिटिव्ह चार्ज. मग आपण काय करणार, एक तर या बॉन्डला तोडायचं आणि याला इलेक्ट्रॉन्स द्यायचे, किंवा या बॉन्डला तोडायचं आणि याला इलेक्ट्रॉन्स द्यायचे. युजली काय होणार आहे, तुमचा जो लोअर साइड आहे CH3 ही लोअर साइड आहे ना, ही हायर आहे C2H5. इथाइल हायर, मिथाइल लोअर, त्यामुळे तुमची लोअर साइड इकडे इलेक्ट्रॉन्स देते. लोअर साइडनी काय इलेक्ट्रॉन्स दिले, कारण इकडे जो कंपाऊंड आहे इथाइल या ऑक्सिजन वरच्या चार्जला लवकर स्टेबल करू शकतो, त्यामुळे लोअर साइड कडून इलेक्ट्रॉन्स इथे दिले जाणार. दिले, मग जेव्हा हे इलेक्ट्रॉन्स घेऊन हा इथेनॉल बनतोय का बघा बरं, C2H5OH. हा जेव्हा इथेनॉल बनत असणार आहे त्याच वेळी तुमचा I- मागून अटॅक करायला चालू होईल, बॅक साइड अटॅक करतोय अँड बॅक साइड अटॅक, हेन्स SN2 मेकॅनिझम. जो तुम्हाला थोड्या वेळानं असं काहीतरी दिसेल, CH3 आहे, CH3 याच्याकडून बाहेर कोण जाणार आहे, आपला इथेनॉल, दॅट इज C2H5OH निघून जात असणार आणि याच्याकडे आतमध्ये कोण येत असणार आहे, आयोडीन. हा बॉन्ड ब्रेक होतोय आणि हा नवीन बॉन्ड बनतोय, एक ट्रान्झिशन स्टेट. आणि या ट्रान्झिशन स्टेट नंतर पटकन हे तुटलं जाईल,
बाहेर इथेनॉल आणि हा बॉन्ड बनला जाईल अँड मिथाइल आयोडाईड. बघा बरं, मिथाइल आयोडाईड अँड इथे इथेनॉल बनला. सो इथून तिथपर्यंत जी मेकॅनिझम झाली ती कोणती होती? SN2 मेकॅनिझम, बॅक साइड अटॅक. मला फार कमी चान्सेस वाटतात या मेकॅनिझमच्या एक्झामिनेशनला येण्यासाठी, कारण याचा डायरेक्ट प्रोडक्ट बनतोय अँड हिंट इज हा अल्कोहोल, हायर अल्कोहोल, लोअर अल्काइल हॅलाइड. पण परत हायर अल्कोहोल मध्ये एक्सेस ऑफ HI टाकलं तर त्याचा पण आपल्याला आयोडाईड करता येतो. सो एकदा याचा स्क्रीनशॉट करा. 4 रिॲक्शन्स दिलेत. पॉज करून जर तुम्ही तुमचे स्वतःचे प्रोडक्ट्स बनवणार असाल तर लगेच बनवा आणि माझ्यासोबत मॅच करा. फर्स्ट रिॲक्शन मध्ये तुम्हाला दिसतोय सिंपल इथर घेतलाय अँड सिंपल इथरवर टाकलाय डायल्यूट H+. डायल्यूट म्हणजे त्याच्यामध्ये पाणी जास्त आहे. सो तुम्ही सिंपल मध्ये कोणताही CO बॉन्ड ब्रेक करू शकता. CH3+ O-. सो CH3 काय येईल, याला कोण लागणार? वॉटरचा OH. पुढे कोण आहे? CH3O-. वॉटर मधला H+ येणार. याचा अर्थ तुम्हाला 2 अल्कोहोल्स भेटतील आणि दोन्हीही सेम आहेत. नंतर घ्या मिक्स्ड इथर. मिक्स्ड इथर मध्ये कोण टाकले? आता कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आहे. कॉन्सन्ट्रेटेड HI इज अ स्ट्रॉंग ऍसिड, इट इज अ कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. आणि ट्रायंगल म्हणजे काय? हॉट कंडिशन. मग आपण कसं ठरवलं प्रोडक्ट बनवायचा? एकतर मिक्स्ड आहे म्हणून तुम्ही कोणताही बॉन्ड ब्रेक करू शकणार नाही. तुम्हाला एक पर्टिक्युलर बॉन्ड ब्रेक करावा लागतो आणि तो कसं करायचा? काही इथे तोडातोडी करायची नाही. फक्त एक हिंट लक्षात घ्यायची. मी म्हटलं हा अल्कोहोल म्हणजे हायर अल्कोहोल बनवायचं आहे. मग तुम्ही CH3CH2 चा अल्कोहोल करा आणि पुढे जो आहे CH3 त्याचा आयोडाईड करा. जर तुम्हाला एक्सेस ऑफ HI सांगितला असेल, एक्सेस मध्ये पुढे यूज केला तर परत हा OH कोण रिप्लेस होईल? आयनी. सो तुमचे प्रोडक्ट्स कोण कोण झाले? फर्स्ट प्रोडक्ट, सेकंड प्रोडक्ट, मिथाइल आयोडाईड, इथाइल आयोडाईड. पुढे एक्सेस मध्ये दिला असेल तर. आता बघा फोर्थ वन बघा आधी. हा पण तुमचा मिक्स्ड इथर आहे. परत या मिक्स्ड इथर मध्ये HNOH टाकलाय. मग तुम्हाला मी या केस मध्ये सांगितलंय की फिनॉक्साइडचाच बॉन्ड तोडायचा, हा तोडायचा नाही. फिनाइलवर O असलाच पाहिजे. त्यामुळे बेन्झीनची रिंग O, तिथे कोण लागेल? H+. पुढे जो कोण आहे मिथाइल त्याला लागेल तुमचा CH3+ असणार आहे, त्याला लागेल OH-. सो मिथॅनॉल अँड फिनॉल तयार झाला. मिथॅनॉल अँड फिनॉल. या रिॲक्शन मध्ये काय करावं लागतं? बघा तुम्ही, तुमचा जो काही इकडचा प्रोडक्ट आहे तो 3 डिग्री आहे. फर्स्ट ऑफ ऑल हा मिक्स्ड आहे अँड मिक्स्ड असेल तर मी हिंट जस्ट म्हटलं तुम्हाला हा अल्कोहोल वापरायचे. बट हा अल्कोहोल ही फक्त लिनियर इथर साठी वापरायची. लिनियर इथर जे एका लाईन मध्ये CH3 CH2 OCH3 ब्रांचिंग लाईन पाहिजे. जेव्हा एक साइडला तुम्हाला ब्रांचिंग दिसतीये, 3 डिग्री दिसतोय, तर 3 डिग्री अल्काइल हॅलाइड बनतो. सो 3 डिग्री आलं तर काय असणार? 3 डिग्री अल्काइल हॅलाइड बनणार. त्यामुळे ही एक्सेप्शनची केस आहे म्हणून लास्टला ठेवली. 3 डिग्री अल्काइल हॅलाइड बनतो आणि छोटा अल्कोहोल बनतो CH3OH. दिस इज एक्सेप्शन. याची जी मेकॅनिझम असते ती SN2 नाहीये, SN1 आहे म्हणून प्रोडक्ट बदलतो. कोणत्या केसमध्ये? फक्त 3 डिग्री एका साइडला आणि एका साइडला 1 डिग्री आला तर 3 डिग्री अल्काइल हॅलाइड अँड 1 डिग्री अल्कोहोल बनवायचा. दिस इज एक्सेप्शन. याचा एकदा स्क्रीनशॉट करा. आता रिॲक्शन्स उरतात त्या म्हणजे फक्त ॲरोमॅटिक इथरच्या. त्या आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघतो. सो जॉईन करा नेक्स्ट पार्ट मध्ये. थँक्यू सो मच.